तो निर्णय घेतील। दरम्यान विरोधी पक्षनेतेपदावरती प्रताप सरनाईक आणि अजित पवार यांनी देखील प्रतिक्रिया दिलेली आहे, बघूयात। सभागृहामध्ये विरोधी पक्ष नाहीये दोन्ही सभागृहामध्ये, तो आम्हाला त्याच्याबद्दलची माहिती नाही। तो अधिकार पूर्ण सभापती आणि अध्यक्ष महोदयांचा आहे। विरोधी पक्षनेता देण्याची जबाबदारी ही सरकारची नसते किंवा मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्र्यांची नसते। ते अधिकार अध्यक्ष आणि सभापतींचे आहेत आणि त्यांनीही जाहीर केलेलं आहे की आम्ही योग्य तो निर्णय लवकरात लवकर घेऊ। त्यामुळे त्या विषयावर त्यांनी आरोप करण्याच्या ऐवजी राज्यातील शेतकऱ्यांना काय हवंय, कष्टकऱ्यांना काय हवंय, आमच्या महिलांना काय हवंय, आमच्या गोरगरीब सर्वसामान्य लोकांना काय हवंय याचा विचार करण्यापेक्षा फक्त त्यांना सत्तेचा मोह आहे, विरोधी पक्षनेत्याची खुर्ची मिळावी, त्यांचा बंगला मिळावा, त्यांचं कॅबिन मिळावं, यासाठी जर ही लोक भांडत असतील तर ते योग्य नव्हे। दरम्यान याच मुद्द्यावरून आता काँग्रेसच्या नेत्यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिलेली आहे, बघूया। मानी कारभार करून महाराष्ट्र लुटून खाण्याची इच्छा असेल तर करणार नाही। त्यांना वाटतं की भीती वाटत असेल की हे विरोधी पक्षनेतेपद दिलं तर आमच्या सगळ्या पापावर सगळं पाप आमचे उघडे होतील, त्यांना भीती वाटत असेल तर ते देणार नाहीत। आणि जर सच्चा कारभार करून त्यांच्यामध्ये काही प्रामाणिकपणा असेल तर देतील। त्यामुळं आम्ही एवढंच म्हणतो की संविधानिक पद आहे आणि संविधानिक पदावर पद खाली ठेवणं याचा अर्थ स्पष्ट आहे की यांना लोकशाही मान्य नाही, हा त्याचा अर्थ निघतो। कोई संख्याबळाचे कुठले नियम नाही। मी तुम्हाला सांगतो की महाराष्ट्राच्याच परंपरा मी देशातल्या नाही, जिथं 2 आमदार विरोधी पक्षाचे होते त्यालाही विरोधी पक्ष नेता पद काँग्रेसने त्या काळात दिलेलं आहे। याचा रेकॉर्ड तपासा, यांना रेकॉर्ड तर विधिमंडळातलं काही लपलं जात नाही। त्यामुळे कुठलीही परंपरा नसतं। 2ला आम्ही देऊ शकलो तर आता एवढी मोठी संख्या आमची, तर त्याला काय नाही द्यायचं। पण मी सुरुवातीला सांगितलं की हे बेईमानी निवडून आलेले आहेत, हे मॅनिप्युलेशनने निवडून आले आहेत, निवडणूक आयोगाच्या कृपेने निवडून आलेले आहेत, जनतेच्या कृपेने नाही। याच मुद्द्यावरती आता सतेज पाटील, आदित्य ठाकरे आणि निलेश राणे यांनी देखील भाष्य केलंय। चर्चा ज्या चालू आहेत दोन्ही पक्षांच्या वतीनं नावं देण्यात आलेली आहेत अधिकृतपणे, आणि म्हणून मला वाटतं ह्या चर्चा कुठं त्यात तथ्य असं मला तरी सध्या वाटत नाही। परंतु शिवसेना पक्षाचं धोरण त्यांचं काय हे मी सांगणं संयुक्तिक राहील। बावीस आमदार कुठच्या तरी गटातून दुसरीकडे जातात असं नाही, अफवांवर विश्वास ठेवू नका। वेळोवेळी जेव्हा भास्करराव जाधवांचं नाव येतं तेव्हा आदित्य ठाकरेचं नाव स्वतःहून पक्षातून पुढे ढकललं जातं। ह्याच्यात गेम वेगळा आहे, लक्षात ठेवा। ठाकरे असे सहजासहजी कोणाला पद देत नाही। ठाकरे किंवा आदित्य ठाकरे, एक तरी ठाकरे त्या सभागृहात असेपर्यंत भास्करराव जाधव कधीच विरोधी पक्ष नेते बनू शकत नाही। ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव आणि मंत्री प्रताप सरनाईक यांची नागपूरमधल्या एका हॉटेलमध्ये भेट झाली। भास्कर जाधव आणि प्रताप सरनाईक यांच्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळामध्ये काहीशी चर्चा देखील सुरू झाली आहे। नागपूरच्या हॉटेलमधल्या दोघांच्या भेटीचा व्हिडिओ देखील सध्या व्हायरल झालाय। दरम्यान या भेटीवरती प्रताप सरनाईक यांनी नेमकं काय म्हटलंय, बघूयात।